नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी ठाण्याच्या महापौर सौ शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि टाळमृदुंगाच्या निनादामध्ये विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये सदर होणारे मैदानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सानिध्यामध्ये प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली असून जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कलादालनाला त्यांचं नाव देत आदरांजली वाहण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्रांची जोडी शिंदेशय्य कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफिल रंगणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग इत्यादींचा सुंदर मिलाप फेस्टिवलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्येही सहभाग घेऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा. झालेला आहे. अनेक जे राज्य आहे त्या राज्याची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. ज्या आर्ट गॅलरीमध्ये आता आपण उभे आहोत त्या आर्ट गॅलरीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल पुढील 4 दिवस या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना आनंद मिळणार आहे? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कलादालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे. त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो. सर, उपमुख्यमंत्री सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या रविवारपासून ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2026चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आलेली आहे. महोत्सवाचे यंदाचे हे 27वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी गणपतीचे अथर्व शीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र इत्यादी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा, 2 दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर दालनामध्ये होणार असून रील स्पर्धाही आयोजित केलेली आहे. महिला वर्गांसाठी खेळपैठणीचा महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवामध्ये मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी दिली आहे. कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने नगरसेवक सीताराम राणे गेली 27 वर्ष ठाण्यामध्ये मालवणी महोत्सवाचं भव्य आयोजन करत आहेत. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते भाजपाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आनंदात आम्ही साजरा करणार आहोत सगळे मिळून. आमच्या कोकणातले, मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तशीच याच वर्षी सुद्धा असणार. हा मालवणी लोकांका आवडणारे जे मावरा, मासे, मटण, वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांका देणार आहोत. त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवता, कोणाची संगीताची हा, कोणाची काव्याची हा, कोणाची कवितांची हा, कोणाची साहित्याची हा, ही सगळ्यांची भूकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत, क्षमवणार आहोत. आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून एका काय म्हणतात पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील. दशावतार 100% आहे, तो दरवर्षीच असता. यावर्षी डबल बारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहेत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहेत याची मला माहिती आहे. शिवाजीनगरात कोकणातले भरपूर लोक असतात, काय आव्हान करतात? कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून येवा, ह्यो आपलोच उत्सव असा, मालवण कोकण आपलोच असा, याचो एकदा तरी स्वाद घ्या, आस्वाद घ्या आणि तुमच्या बरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांका सुद्धा सांगा. ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ मोहीम तीव्र केली असून 2 ठिकाणी खंडणी विरोधी पथकं आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा मारून हेरॉईन विक्रीकरिता आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना बेड्या ठोकून सुमारे 14 कोटी रुपये किमतीचे 4 किलो 24 ग्रॅम हेरॉईन जप्त केला आहे. फरदीन मुल्ला, नालासोपारा, तलत सय्यद ठाणे आणि वाहतूक अहमद खान महाडी, राहणार कुर्ला अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे 1 जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून
फरादीन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6,86,00,000 रुपये किमतीचे 2 किलो 288 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं असून कासारवडवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिळपाटा येथे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या पोलिसांना समजली होती. पोलिसांनी सापळा रचून तलत सय्यद याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे 6,94,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 736 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याच्या माहितीवरून त्याचा साथीदार अहमद खान महाडिक याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. दहावी व 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावरती पोहोचता यावे यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी इत्यादी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यानुसार रस्त्यावरती 54 रायडर्स तैनात केले असून ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक व ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तरी परीक्षेला पोहोचण्यात रस्त्यावरती अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवरती संपर्क करावा असं आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे 10 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षाकरता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळामध्ये इयत्ता 12वीची एकूण 126 केंद्र तर इयत्ता 10वीची एकूण 223 केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रावरती परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणत्याही कारणांमुळे अडचणी उद्भवल्यास 54 रायडर्स सज्ज ठेवले आहेत. याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कंट्रोलवरील हेल्पलाईन क्रमांक तसेच ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक आणि 18 वाहतूक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातही 3 वाहनं तैनात करण्यात असणार आहेत. परीक्षा काळात रस्त्यावरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडे तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परीक्षा कालावधीत पालकांनी तसेच नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करावे असं आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलं आहे. मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी. ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपला एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे. ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. किती रायडर्स 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत. त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही. सर, अवजड वाहनांसाठी काय? अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीपर्यंत? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी. काय आव्हान कराल विद्यार्थ्यांना? आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा. रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई करावी. ठीक आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.